गुणाई शिक्षण प्रसारक मंडळावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप से चौकशीची मागणी। उदगीर तालुक्यातील कवळखेड येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष बापूराव राठोड, सचिव अमित राठोड आणि कार्यकारी मंडळावर शासनाची आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे, बोगस विद्यार्थी संख्या, अनुदान घोटाळे आणि कर्मचारी भरतीतील गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सेटमार्फत चौकशी करून 30 दिवसांत गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे। तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात संस्थेअंतर्गत चालणाऱ्या विविध शैक्षणिक युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। बनावट दस्तऐवजांच्या आधारे इमारत भाडे, शिष्यवृत्ती, वसतिगृह अनुदान आणि कर्मचारी वेतनाच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे बनावट जाती व उत्पन्न प्रमाणपत्र तयार करून लाखो रुपयांचे अनुदान हडप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे। आश्रमशाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवणे, अल्पवयीन आणि अपात्र कर्मचाऱ्यांची भरती करणे, बनावट नियुक्त्या दाखवून थकीत वेतन काढणे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी लाखो रुपयांची वसुली करणे, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक व मानसिक दबाव टाकल्याचे गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आले आहेत। याशिवाय केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेतील अनुदान, बिर्ला ओपन माइंड इंग्रजी शाळेतील वसतिगृह मान्यता, पोल्ट्री फार्मसाठी घेतलेले कर्ज, तसेच नोटबंदी काळात काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप करत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवरही संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत। तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते। तक्रारदारांनी या प्रकरणात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागूनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान संपूर्ण प्रकरणाची सेटमार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। उदगीरमधील या शैक्षणिक संस्थेवरील गंभीर आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी बाळासाहेब नारायण राठोड, राहणार कवळखेड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कवळखेड ही जी संस्था आहे, या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष हे माझे वडील नारायण शंकर राठोड हे होते। त्यांचे बंधू बापूराव शंकरराव राठोड यांनी माझे वडील वारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला सचिव म्हणून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी मला 10 वर्ष त्यांनी जवळपास चुलता आहे म्हणून मी विश्वास ठेवलो आणि त्या ठिकाणी त्यांनी धोका देऊन आपल्याच मुलाला सचिव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी संस्था बळकावण्याचा, हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तर त्याच्यामुळे मी त्यांचे काही भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी मी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल केलं आहे आणि जवळपास 3 FIR त्यांच्यावर 420 या ठिकाणी झालेला आहे आणि बाकीचे FIR आणि होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत। आमच्याकडे हे जवळपास आम्ही 10%च कागदपत्र आम्ही या ठिकाणी आज सादर केले, 90% आणखी भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत आणखीन। तर या ठिकाणी ज्या दिनांक 4/5/2026 ला काल परवा जे निवेदन देण्यासाठी काही लोक आले होते की बंजारा समाजाच्या नेत्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे, हे होत आहे, असं तसं, ते सगळं चुकीचं आहे। जे काही आम्ही या ठिकाणी हे गुन्हे दाखल झाले ते सगळं माझ्या तक्रारीवर सगळे पुरावे दिल्याच्या नंतर सगळे समिती गठीत करून त्या संबंधित विभागाने समिती गठीत करून त्या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर हे विनाकारण सगळं खोटं आहे, हे आहे, समाजाचं नाही, समाजाचं ह्याचा काहीच प्रश्न नाही। मी पण समाजाचाच आहे, मी पण बंजारा समाजाचा आहे आणि तो पण बंजारा समाजाचाच आहे। तर समाजाचं हे काय 4 विनाकारण 4 लोक त्या ठिकाणी येऊन काहीतरी चुकीची इथे या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर असं काहीही नाही, जे काही FIR झालेलं आहे ते सगळं सत्य आहे। बरं, आज तुम्ही म्हणजे निवेदन दिलंय, पुढची तुमची भूमिका काय आहे? आता आम्ही जे काही पुरावे या ठिकाणी दाखल केले, तर जे काही FIR झालेले आहेत आणि पुन्हा होण्याच्या जे प्रोसेसमध्ये आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून हे जे काही ते कारवाई संबंधित विभागाला पत्र काढून त्या ठिकाणी आणखीन पुढील कारवाई करावी। नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी आंदोलन, आत्मदहन जे काही ते समोर पुढचं आमचं नियोजन आहे। बापूसाहेब राठोड यांच्या कडून की हे सगळे 420 गुन्हे खोटे दाखल आहेत। तर 420 गुन्हे सहजासहजी कोणावरही होत नाहीत चौकशी झाल्याशिवाय। त्याच्यासाठी इथं कलेक्टर साहेबांना आमची अशी विनंती आहे की दोघांचे विचार घ्यावेत आणि जो काही आहे त्यांची सगळी चौकशी करावी। जे काही पुरावे आले, मग तोंडी त्यांनी सांगून गेले की निर्दोष आहेत, आम्ही आंदोलन करू, असं कोणालाही आंदोलन करता येत नाही। सत्य आहोत आम्ही। त्यांच्यावर काय काय गुन्हे दाखल झाले त्यांची चौकशी करावी
जर आम्ही खोटं काही पुरावे दिले असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा. नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही आत्मदहन करू, हे बंजारा आमचं निश्चित आहे. बंजारा समाजाचे नेते म्हणून त्या ठिकाणी काही लोक सांगतात की बंजारा समाजावर अन्याय होत आहे म्हणून, पण तसा पण काही नाही. सर, त्यांनी समाजामध्ये भरपूर प्रतिष्ठित लोक आहेत, ते कोणीच आले नाही. त्यांना सगळ्याला योग्य होत आहे म्हणून माहीत आहेत. विनाकारण त्यांना समोर येऊन कोणीच आले नव्हते. त्या ठिकाणी उगा 4 चौंडगे घेऊन दलाल लोक घेऊन तिथं बंजारा समाजावर अन्याय बिन्याचं काहीच उदगीरमधले नाही. कुठलेही दिग्गज नेते आलेले हे नाही. सगळं खरं आणि हे सगळं आमचं भांडण आहे. त्याच्यामध्ये कोणीच बंजारा समाजाचा विषय काही नाही. जे आहे ते योग्य कारवाई होईल.